नमस्कार, मी कड सर. लॉकडाऊनच्या काळात काही कविता ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कसं जमतंय ते. पहिली कविता जी आजच्या काळाला खूपच समर्पक आहे. जीवनरूपी सागरामध्ये कोरोनाच्या संकटाने आपण खरंच भांबावलेलो आहोत. आपल्याला गरज आहे आश्वासन देण्याची, दोन धीराचे शब्द देण्याची की हेही दिवस जातील. ऐका तर पहिली कविता. शीर्षक आहे दूर मनोऱ्यात आणि कवी आहेत कुसुमाग्रज. वादळला हा जीवनसागर अवसेची रात, वादळला हा जीवनसागर अवसेची रात, पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. भांबावून आभरांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, भांबावून आभरांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, सुडाने तडफडा पाडतो उभे शिडवारा. पिंजुनिया आयाळ गरजती लाटा भवताली, पिंजुनिया आयाळ गरजती लाटा भवताळी, प्रचंड भिंगा परी फुटते आदळून खाली. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती, प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती, वावटळीतील पिसाप्रमाणे हेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात, परंतु अंधारात चकाके बघा बंदरात, स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी, किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, आणि लावा हृदयात सख्यानो आशेची वात, आशेची वात. त्यानंतर माझी दुसरी कविता आहे, एक अत्यंत लोकप्रिय कविता, मंगेश पाडगावकरांची कविता, जिचं शीर्षक आहे प्रेम म्हणजे काय असतं. ऐका तर. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात, काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीनं थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं, मराठीतून इश्क म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. लव द याचं दुसरं नाम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नाचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी पाण्याने सगळी भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सगळं बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमाने अलगद वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिन झूठ असतं, प्रेम बिन झूठ असतं. म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नसतं, मानणारी माणसं असतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का.
त्याला वाटलं, मला पटलं. त्याला वाटलं, मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चालणं सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. यानंतर विंदा करंदीकर या सुप्रसिद्ध कवीची एक अत्यंत गाजलेली कविता, ज्या कवितेचं शीर्षक आहे थोडी सुखी थोडी कष्टी. बालपणातल्या, शालेय जीवनातल्या थोड्याशा काही आठवणी कशा एखाद्या प्रसंगी जागृत होतात, हे या कवितेमध्ये विंदा करंदीकरांनी फार सुंदर तऱ्हेने मांडलेलं आहे. अगदी लक्षपूर्वक ऐका. थोडी सुखी थोडी कष्टी. फारा दिवसाने आली माघारीनं माहेर आला, फारा दिवसाने आली माघारीनं माहेर आला. स्टेशनात भेटला आणि ओळखीचा टांगेवाला. ओळखीचा वाटला तो कोण कुठचाही भ्रांत, ओळखीचा वाटला तो कोण कुठचाही भ्रांत. हसला तो ओळखीनं आणि चढली ती आत. नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे, नाही वळविली त्याने पुन्हा दृष्टी तिच्याकडे. भरधाव सुटे घोडा आणि चाबुक कडाडे. ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा, ओळखीचे आले वाडे आले आली गेली शाळा. अगो बाई तोच का हा, तिला चंदू आठवला. आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे, आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे. आणि तिच्या काळजात काही थरारून गेले. फारा दिवसाने आली माघारीनं माहेर आला. गल्लीतल्या घरापुढे त्याने टांगा थांबविला. नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी, नाही वळविली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी. माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी, थोडी सुखी थोडी कष्टी. यानंतर पुढची कविता कुसुमाग्रजांची एक सुप्रसिद्ध कविता कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय. पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय. खिशाकडे जाताच हात हसत हसत उठला, खिशाकडे जाताच हात हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. यानंतर पुढची कविता पॉज आहे ना. यानंतरची कविता संजीवनी बोकील यांची अर्ज ही कविता. बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं, ग्रामीण भागामध्ये विशेषतः मुली 7वी नंतर 10वी नंतर शाळा सोडतात. काही मुलींना शिकण्याची खरं म्हणजे खूप आवड असते, परंतु त्यांना शाळा सोडावी लागते. या कवितेमध्ये अशीच एक मुलगी आपल्या आईला विनंती करते आहे. कवितेचं शीर्षक आहे अर्ज आणि कवयित्री आहेत अर्थात संजीवनी बोकील. माये ग माये नग तोड माझी शाळा, माये ग माये नग तोड माझी शाळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणाले की नाही, तुमची मुलगी डोक्यानं लय बेस आहे. तवाकून एकच सपान पडतंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. बेबीताई देणार आहेत तिची बुक, बेबीताई देणार आहेत तिची बुक, वह्यानाच पडतील थोडस पैक. पण एक नवं काम मिळणार आहे मला, माये ग माये नग तोड माझी शाळा. फाट उठन रंग्या बंग्याला बघन, भाकरी बी बराबरच थापून टाकल. बकरीची घाण लुटून जाईन पाण्याला, माये ग माये नग तोड माझी शाळा. थोड्याशा बी खर्चत नाही पाडणार तुला, थोड्याशा बी खर्चत नाही पाडणार तुला. गणवेश फाटलाय पण चालल मला, रेबी नग दप्तर नग, माये ग माये नग तोडू माझी शाळा. मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा, 5 कच्ची बच्ची अन दारुड्या दादला. पण मी आहे ना तुझ्या संग दुःख झेलाया, माये ग माये नग तोड माझी शाळा. आणि माये जेव्हा लई शिकून नंबर काढील पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना गळागळा. आणि माये जेव्हा लई शिकून नंबर काढील पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना गळागळा. तो अश्रू माझ्यासाठी आहे सोन्याचा गोळा, माये ग माये नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. यानंतर पुढची कविता अलीकडचे सुप्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांची कविता आहे. आणि आजच्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे धीर देणारी अशा प्रकारची कविता आहे. ऐका तर, कवितेचं शीर्षक आहे असे जगावे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमधली आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती तत्पर, नजर रोखुनी नजरेमधली आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटातही ठणकावून सांगावे, संकटातही ठणकावून सांगावे. ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमधली आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमधली आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमधली आयुष्याला द्यावे उत्तर.
आणि शेवटी कार्यक्रम संपवताना मंगेश पडळकरांची एक 2 ओळींची छोटीशी कविता मला आठवली, ती आपल्याला वाचून दाखवतो. आणि मला वाटतं ही कविता या काळामध्ये निश्चित आपल्याला आधार देणारी आहे. कवितेचं शीर्षक आहे श्रेय. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. अशा वेळी काय करावं, अशा वेळी काय करावं? सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं, सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं. धन्यवाद. आपल्याला ह्या कविता कशा वाटल्या याबद्दलचा अभिप्राय कृपया पाठवा. धन्यवाद.